बोर्डच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. अभ्यासाचा ताण जेवढा विद्यार्थ्यांना होता तेवढा जास्त शिक्षकांनाही होत होता. अभ्यासक्रम पूर्ण होऊन परत रिव्हिजन चालू होते. त्यातच असे एक शिक्षक जे कराड शहरातील प्रतिष्ठित ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत होते. शिक्षक असल्यामुळे त्यांचे राहणीमान आणि व्यक्तिमत्व अगदी उत्तम होते. नीटनेटकेपणा आणि विचार याचा उत्तम मेळ होता. त्यांचं नाव पाटील सर. विद्यार्थ्यांसोबत अगदी मनमिळावू स्वभावाचे एक मित्रच जणू. डिसेंबरचा महिना होता. अभ्यासक्रम पूर्ण होऊन रिव्हिजन चालू असताना शनिवारी किंवा रविवारी गावागावात व्याख्यान आयोजित असल्यावर त्यांना तिकडे जावं लागायचं. असाच एका शनिवारी पाटील सरांना एका लांबच्या खेडेगावात जायचं होतं. व्याख्यान दुपारच्या 4 वाजता ठरवले होते. त्यामुळे सर दुपारचं जेवण आटोपून 1 वाजण्याच्या आसपास आपली होंडा बाईक घेऊन त्या गावी जायला निघाले. तासभराच्या प्रवासानंतर एका ठिकाणी सरांनी आपली बाईक थांबवली. अजून ते हायवेवरच होते. बाजूला एका वाटसरूला रस्ता विचारून पुढे निघाले. रस्ता बरोबर होता. थोडा पुढे जाऊन पहिला लेफ्ट घेतल्यावर कमानीपासून 2 किमीचा रस्ता मापून गावात पोहोचायचे होते. 3 वाजण्याच्या आसपास सर पोहोचले. आयोजकांना भेटून चहा पाणी झाला. गावातल्या हॉलमध्ये व्याख्यान होते. बरोबर 4 वाजता व्याख्यानाला सुरुवात झाली. जवळजवळ 3-3.5 तास व्याख्यान आणि विद्यार्थ्यांची प्रश्न उत्तरे चालली. सगळे विद्यार्थी त्यांच्या व्याख्यानाने प्रभावित झाली होती. अभिनंदन करून सर्व निघून गेले. तोपर्यंत घड्याळात 8 वाजले. गावच्या सरपंचाकडून सत्कार झाला आणि त्यांनी जेवणाचा हट्ट ठेवला. सरांना नाही म्हणता येत नव्हते आणि गावात पाहुणे आल्यावर जेवण पाणी केल्याशिवाय कोण सोडणार. मस्त कोंबड्याचा रस्सा जेवण करून थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर सर निघायची घाई करत होते. तेवढ्यात काही जणांनी सरांना अडवले. मास्तर, आता लय उशीर झालाय बघा. आजची रात्र इकडंच मुक्काम करा. नको, घरी वाट बघत असतील. मला निघायला हवं, सर म्हणाले. तेवढ्यात त्यापैकी एक जण म्हणाला, अहो मास्तर, ते खरंय, पण आता जाणं बरोबर नाही. का? सरांनी विचारलं. अहो, पुढचा रस्ता खराब आहे. तिकडं भूतकेत रस्ता अडवत्याती. सर हसले आणि म्हणाले, अहो काय दादा, मी एक शिक्षक आहे. मी असल्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत आणि मी मुलांना स्वतः हेच शिकवत आलो आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे खूप. चला मी निघतो. सर कोणालाच न जुमानता रस्त्याला लागले. गाव सोडून थोडं पुढे गेल्यावर चांगला रस्ता लागला. तो रस्ता पार करून हायवेला लागायचं होतं. तिकडून सरळ शहरात पोचणार होते. सर बाईकवर हवेच्या वेगात जात होते. मनात लवकरात लवकर घरी पोहोचायचं हाच विचार करून सुसाट चालले होते. तेवढ्यात मागून जोरात हॉर्न वाजला. सरांनी बाईक हळू करून त्या गाडीला जायला जागा केली आणि ती मोठी गाडी धूळ उडवत त्यांच्यापेक्षा जास्त वेगात निघून गेली. त्यांची नजर त्या गाडीवरच होती. त्यांना लांबूनच एक बाई त्या गाडीला हात करून थांबवताना दिसली, पण ती गाडी काही थांबली नाही. ती बाई तिकडेच उभी राहून दुसरी गाडी येण्याची वाट बघत होती. सर त्या बाईजवळ पोहोचले. ती हात दाखवून थांबवायची विनंती करतच होती. सर थांबले आणि विचारलं, काय झालं ताई, कुठे जायचंय तुम्हाला? ती बाई अस्वस्थ वाटत होती आणि रडत होती. बहुतेक काहीतरी वाईट झालं असणार असं सरांना वाटलं. माझ्या नवऱ्याचा अपघात झालाय आणि ते पुढच्या इस्पितळात भरती आहेत. मला तिकडं जायचंय. ती रडत रडत म्हणाली. ठीक आहे, बसा मागे, मी सोडतो तुम्हाला, सर म्हणाले. त्या बाईबद्दल सांगायचं तर ती एक मध्यम वयाची आणि चांगल्या घरातील दिसत होती. ठीकठाक साडी आणि अंगावर सोनं. हातात छोटं काहीतरी गाठोडं, काहीतरी बांधून घेतल्यासारखं होतं. ती सरांच्या मागे बसली. अजूनही ती रडत होती. सरांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत बोलू लागले. घड्याळात 10:30 वाजले होते. सरांनी विचारलं, पण एवढ्या रात्री तुम्ही एकटेच का निघालात? तुमच्या सोबतीला कोणी आले का नाही? अहो, घरात 2 लहान पोरं आणि सासू म्हातारी, त्यांना कुठं रात्रीची नेऊ? इस्पितळातून बाईचा फोन आला, तसं निघाले मी. मला खूप काळजी पडलीये. काय झालंय नीट सांगितलं पण नाही तिनं. ती बाई रडत रडतच म्हणाली. सर, बाईक जमेल तेवढ्या वेगात पळवायचा प्रयत्न करत होते. थंडी असल्याने
गार वारा झोंबत होता, हात थंडगार पडले होते आणि त्या बाईशी बोलत बोलत माहिती काढत होते. अहो ताई, रडू नका, काही नाही होणार त्यांना, तुम्ही शांत व्हा, असं म्हणून सरांनी बाईकचा वेग वाढवला. ती बाई अजूनही हुंदके देत रडत होती. थोडा वेळ झाला, त्या बाईने स्वतःला सावरलं होतं आणि आता ती शांत बसली होती. आता फक्त भिरभिर वारा, तेवढाच काय तो आवाज, बाकी भयान शांतता. ताई, चिंता करू नका, काही मदत लागली तर मी करेन. तिने उत्तर दिलं. तुम्ही त्या मागच्याच गावात राहतात का? सरांनी विचारलं. परत तसेच मिळाले. सर जे काही प्रश्न विचारत होते ती फक्त त्यांना असं घुमत उत्तर देत होती. सर दचकले. थोड्या वेळापूर्वी एवढी रडत हुंदके देणारी ही बाई आता काहीच कसं नाही बोलत. सरांच्या मनात नाही नाही ते विचार यायला सुरुवात झाली होती. सरांनी बाईकचा वेग अजून वाढवला. तशी ती बाई परत सर आता घाबरले होते. काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं. अचानक त्या बाईने जो हात सरांच्या खांद्यावर ठेवला होता त्याची पकड घट्ट झाली होती. जसजसा रस्ता संपत होता तसतसा त्या बाईची खांद्यावरची पकड मजबूत होत होती. सर पूर्णपणे घाबरले. भर थंडी सोसाट्याच्या वाऱ्यात त्यांना घाम फुटला होता आणि ती बाई फक्त अशी मोठमोठ्याने घुमत होती. अचानक सरांना कळलं की त्यांच्या बाईकचा वेग कमी होतोय. सर बावरले. हे काय होतंय माझ्यासोबत? कुठे येऊन फसलो मी? देवाचा धावा करत त्यांनी ॲक्सिलेटर पिळला, पण फक्त इंजिनच्या आवाजाशिवाय बाईकचा वेग वाढत नव्हता. सरांना कळून चुकलं होतं. ती गावातली माणसं जे सांगत होती ते खरं होतं आणि स्वतःवरच त्यांना चीड येत होती. जवळजवळ अर्धा तास झाला, पण हायवे अजून लांब होता. रस्ता पूर्ण सामसूम. थांबवणार तरी कुठे? सरांनी मोठा श्वास घेतला आणि अजून ॲक्सिलेटर पिळला, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. सरांच्या खांद्यातून कळ निघाली. कसंबसं ते त्यांनी सहन केलं. तेवढ्यात सरांनी काखेतून मागच्या चाकाजवळ नजर टाकली आणि ते हैराण झाले. ती बाई स्वतःचा पाय जमिनीला टाचेने घासत होती, जेणेकरून बाईक पूर्णपणे हळू चालत होती. अचानक, थांब आता, भसाड्या आवाजात ती बाई म्हणाली. थांब तू. सरांचं शरीर थंड पडलं. खांद्यातून कळ येत होती. थांब थांब, कानावर पडत होतं. तेवढ्या सरांना कमान दिसली आणि हायवे जवळ आपण पोहोचतोय हे त्यांच्या लक्षात आलं. आपण जिवंत राहतोय की नाही हे सरांना कळण्यापलीकडे झालं होतं. खांद्यातून जोरात कळ, डोक्यातून घाम. त्याच स्थितीत सरांनी मागचा पुढचा विचार न करता सरांनी वेग वाढवायचा प्रयत्न केला. तसा विवळण्याचा आवाज वाढत होता. कमान जवळ आली तशी सरांना वेदना असह्य झाल्या. तसा बाईकचा तोल गेला. वाकडी तिकडी होऊन बाईक स्लिप झाली आणि सर खाली कोसळले. बाईक आणि सर दोघे पण फरफटत कमानी बाहेर जाऊन आदळले. तेवढ्यात जोरात एक किंकाळी पूर्ण शांतता चिरून घुमली. सर पूर्ण रडकुंडीला आले होते. विवळत ते उठले आणि मागे पाहिलं तर ती बाई कमानी आतमध्ये उभी होती. डोळे वटारून सरांकडे बघत उलट्या पायाने मागे जाऊन गायब झाली. सर असह्य वेदनेने परत खाली पडले. तेवढ्यात हायवेच्या कोपऱ्यावर असणारी टपरीवरील 2 माणसे धावत धावत सरांजवळ पोहोचली आणि त्यांना घेऊन टपरीवर आली. आपल्यावरचा धोका टळला हे समजल्यावर सरांनी स्वतःला सावरलं आणि घडला तो प्रकार त्या माणसांना सांगितला. टपरीवाल्याने चहा देत सरांना सांगितलं, बरोबर 2 वर्षांपूर्वी ती बाई घरून निघाली होती आणि तिचा नवरा खरंच हॉस्पिटलमध्ये होता. कोणीतरी मदत करेल म्हणून ती सर्व गाड्यांना हात दाखवून थांबवत होती, पण कोणीच गाडी थांबवत नव्हतं. शेवटी ती एका ट्रकच्या समोर आली, पण त्या ट्रकवाल्याने तिला सरळ उडवलं आणि ती जागीच मेली. तेव्हापासून अजून ती सर्व गाड्यांना हात दाखवून थांबवते आणि कमानीजवळ आल्यावर ती गायब होते आणि तिच्या तावडीत जो कोणी भेटला त्याला ती सोडत नाही. तुमचं नशीब चांगले जे तुम्ही कमानीपर्यंत आलात आणि वाचलात. सरांनी बाईक तिकडेच ठेवून हॉस्पिटल गाठले. आता सर बरे आहेत, पण अजून तो विचार करून सरांच्या अंगावर काटा येतो. दुसरा अनुभव, कब्रस्तान.
सदर गोष्ट ही साधारण 5-6 वर्षापूर्वी कोकणातील एका नगरीत घडलेली आहे. ही नगरी म्हणजे तळ कोकणास लाभलेलं गोड गुपित. अतिव सुंदर अशा कोकणात ह्या नगरीचं आपलासं रेखीव सौंदर्य काही औरच. गोव्याच्या सीमेवर वसलेली ही नगरी म्हणजे निसर्गाने महाराष्ट्राला दिलेलं मिनी गोवा म्हटलं तरी चालेल. ह्या नगरीत अजूनही डच, इंग्रज तसेच पोर्तुगीजांची छाप दिसून येते. साधारण 250 ते 300 वर्षांपूर्वी सर्वप्रथम डचांनीच ह्या भूमीत समुद्रमार्गे प्रवेश केला व आपलेसे करून टाकले. त्या काळी ही नगरी व्यापाराचे मुख्य ठिकाण होते. डच व त्यानंतर इंग्रजांनी हे नगर विकसित केले. त्या काळी सुनियोजितरित्या बांधलेल्या शासकीय इमारती, बाजारपेठा, ड्रेनेज व्यवस्था, बंदर आजही जशास तशा उपयोगात आहेत. 130 वर्षांहून जुनी नगरपालिका महाराष्ट्रातील जुन्या पालिकांतली एक अशी आहे. सुंदर अशा अथांग सागरातील लाईट हाऊस आजही दिमाखात उभा आहे. डच इंग्रज जाता जाता आपल्या अस्तित्वाच्या खुणा मागेच सोडून गेले. डच वखार ही अशीच एक मुख्य आकर्षण असलेली वास्तू. भव्य दिव्य अशी ही इमारत डच संस्कृतीची साक्ष देते. असे म्हटले जाते की डचांनी या वखारीत कुठेतरी एक गुपित भुयारी मार्ग देखील बनविला होता, जो थेट गोव्यापर्यंत जातो. ह्या पुरातन वास्तूविषयी सुद्धा काही भयानक असे अनुभव सांगितले जातात. असो, पण आपली आजची गोष्ट ही ह्याच वखारी शेजारी लागून असलेल्या पोलीस वसाहतीमधील सावंत कुटुंबियांबद्दलची आहे. वैभव व मधू ही सावंत दाम्पत्याची 2 मुलं. वैभवने तेव्हा 7वीची परीक्षा दिली होती व तो मे महिन्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत होता. शेजारची अनेक मुले त्याला समवयीन होती, त्यामुळे त्यांची चांगलीच गट्टी होती. दररोज मित्रांसोबत मैदानात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळण्यात वेळ जाई. मुलाच्या हट्टाखातर आज सावंत काकांनी नवी कोरी सायकल आणली होती. वैभव भलताच खुश होता. सकाळ होताच तो सायकल घेऊन मित्रांना दाखवायला गेला. सर्व मित्रांना जुना प्रलंबित असा प्लॅन आता पूर्ण करायचा बेत केला. दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापल्या सायकली घेऊन लांबवर फिरायला जाणार होते. सकाळी ठरल्या वेळेला वैभव व त्याचे इतर मित्र सायकली घेऊन भेटले आणि प्रवास सुरू झाला. कोकणातील लाल मातीच्या चिंचोळ्या गल्ल्यांतून सायकली वेग धरत होत्या. रस्त्याच्या दुतर्फा काजू, आंबा तसेच फणसाच्या बागा सुगंधित होऊन मागे सरकत होत्या. सर्वजण या अप्रतिम अशा दृश्याचे दर्शन घेऊन पुढे जात होते. आता दूरवर माडाची झाडे दिसत होती. किनारा जवळ येत होता. लाटांचे आवाज दूरहून कानाचे पारणे फेडत होते. सर्वांनी सर्वप्रथम लाईट हाऊस गाठले आणि मग उंच बंधारावर जाऊन समोरील मनोरम्य दृश्य पाहत बसले. समुद्रावरून येणारी हवा आल्हाददायक वाटत होती. मजा मस्ती सुरू होती. जेमतेम 12-13 वर्षांची उन्हाळ वय. दुपारचे 1 वाजले होते. भूक बळावली. पालकांनी दिलेल्या खाऊच्या पैशांतून सर्वांनी बंधारा शेजारील एक छोट्याशा हॉटेलमध्ये मिसळपाव पार्टी केली. आता परतीचा प्रवास सुरू होणार होता, पण एवढ्या दूर येऊन सरळ घरी जातील अशी मुलं ती काय. घरी जाताना वाटेवरील इंग्रजांच्या कब्रस्थानात जाण्याची साहसी वजा कल्पक बुद्धी त्यातील एकाला सुचली आणि बाकीच्यांनी शेवटचा घास सगळत मोठ्या खुशीने माना हलवल्या. सायकलीवर पॅन्डल मारून सर्वजण निघाले. इंग्रजांचं कब्रस्थान ही जागा त्या सर्वांसाठी लहानपणीचा मोठ्या कुतूहलाचा विषय होती. शाळा आणि घर यांच्या मध्यभागी असलेलं कब्रस्थान दररोज सर्वांना वाटेवर एका बाजूस लागे. जुना असा आवाढव्य लोखंडी गेट निदान गेले शतकभर तरी उघडला गेला नसेल. येता जाता त्या गेटकडे ढुंकून पाहण्यासही पालकांची सक्त मनाई असे. त्यामुळे आत एवढ्या मोठ्या जागेत काय काय असेल, आपण एक दिवस तरी जाऊन पाहू अशी सर्वांची इच्छा असे. उन्हाळ मुलांना कब्रस्तानची भीती ती काय अशी सर्वांची इच्छा असे. आज तर पूर्ण सूट ही होती. आतमध्ये फेरफटका मारू आणि जाऊ मग घरी. घरी कोणास काय समजते अशी वेडी समजूत. शाळा सुरू झाली की मित्रांना काहीतरी चटपटी सांगावयास मिळेल हा उद्देश. सर्वजण येऊन कब्रस्तानजवळ पोहोचले. रस्त्याच्या दोहो बाजूस कटाक्ष टाकून कोणी नसल्याची खात्री करत
सर्वजण हळूहळू उंच गजांच्या आवाढव्य लोखंडी गेटजवळ येऊन उभे राहिले. एवढ्या वर्षात गेटच्या इतक्या जवळ येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. गेटवर उंचावर खूप जुने गंजलेले बोर्ड लावलेले होते. नोटीस प्रॉपर्टी आणि तसेच काही पुसटसे अस्पष्ट इंग्रजी शब्द त्यावर दिसत होते. 2 गजांमधून आतमान घालून सर्व मुले चौफेर निरखू लागली, पण येथून फक्त दाट झाडे झुडपेच दिसत होती. तेवढ्यात कब्रस्तानामागील ठेंगण्या भिंतीची कल्पना कोणीतरी सुचवली आणि सर्वांनी आपापल्या सायकली मागील बाजूस पळवल्या. भिंतीच्या कडेला सायकली लावून त्यावर चढून एक एक करून सर्वांनी आत उड्या टाकल्या. सर्वत्र सुकलेल्या पालापाचोळ्याचा ढीग पसरला होता. उड्यांची चाहूल लागताच त्यातून सरपटणारे प्राणी सरसर करून पळाले. सर्वांच्या अंगातून भीतीची एक लहर चर्र करून गेली. सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि सावरण्याचा इशारा करीत समोर पाहू लागले. सर्वत्र दाट झाडी होती. आतला परिसर पूर्णपणे महाकाय अशा वृक्षांनी व्यापला होता. वृक्षांच्या फांद्या चौबाजूस पसरल्या होत्या आणि त्याच फांद्यांचा आधार घेत अनेक वेलींचे जाळे तयार झाले होते. त्या दाट झाडीची व्याप्ती एवढी होती की सूर्यप्रकाश नावापुरताच जमिनीपर्यंत पोहोचू शकत होता. कदाचित बराच काळ ही जागा निर्मनुष्य राहिल्याने अशी स्थिती झाली असावी. वैभव आणि मित्र त्या सुकलेल्या पालापाचोळ्याच्या थरातून अंदाज घेत घेत पुढे होते. ते सर्व जागेचे निरीक्षण करत होते. झाडांवरती अनेक ठिकाणी पक्ष्यांची घरटी, तसेच उंच ठिकाणी उलट्या अवस्थेत लटकलेली निद्राधीन वटवाघुळे दिसत होती. ही निर्मनुष्य दाट झाडी पक्ष्यांसाठी योग्य अभयस्थान बनले होते. एवढ्यात एकाचे लक्ष कोपऱ्यातील करवंदाच्या झुडपाकडे गेले. लहानसं पण ते काटेरी झुडूप काळ्या चमकदार टपोऱ्या करवंदांनी भरले होते. सर्वांच्या तोंडास पाणी सुटले. झुडपाकडे कूच करून करवंदावर ताव मारण्याची स्पर्धा सुरू झाली. वैभवची जिज्ञासू बुद्धी मात्र त्या सर्वांपासून दूर इकडे चौबाजूचे निरीक्षण करण्यात व्यग्र होती. वैभव हळूहळू सुकलेल्या पानांतून पुढे आत जाऊ लागला. त्याच्या चारही बाजूंना महाकाय वृक्ष आपल्या वयाची साक्ष देत उभी होती. वैभवचं लक्ष समोरील वृक्षाच्या खोल ढोलीवर गेले. थोड्या वर उंचीवरील ढोलीत 2 मोठे डोळे चमकत होते आणि वैभवच्या दिशेने निरखून पाहत होते. ते काय आहे हे पाहण्यासाठी वैभव त्या दिशेने चालू लागला. थोडं चालल्यावर त्याचा पाय कुठल्या तरी अवघड गोष्टीस अडकला आणि तो धडपडून खाली जमिनीवर पडला. सुकलेल्या पानात काहीतरी पडल्याचा आवाज येताच वैभवचे मित्र धावत त्या दिशेने पळाले व वैभवची विचारपूस करू लागले. वैभवचा गुडघ्याला कशास तरी जोरात आपटल्याने छोटीशी जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहू लागले होते. पानांचा थर बाजूस केल्यावर लक्षात आले की तिथे एक कबर होती आणि त्या कबरीच्या जाडशा फरशीवर अडकून तो पडला होता. वैभवचे लक्ष अजूनही त्या ढोलीकडे होते. तो बसल्या जागेवरून ढोलीकडे पाहू लागला. त्याचे मित्रही वर ढोलीकडे पाहत होते. ढोलीच्या आत एक मोठं म्हातारं घुबड स्तब्ध बसलं होतं व तेही या सर्वांकडे एकटक आपल्या मोठ्याशा डोळ्यांतून पाहत होतं. त्याची तीक्ष्ण नजर खूपच भयावह वाटत असली तरी गरीब स्वभावाचा निरुपद्रवी पक्षी असल्याची जाणीव सर्वांस होती. घुबड अशा ऐटीत बसले होते जणू गेले कित्येक वर्ष या गर्द झाडीत त्याचे राज्य असावे व या सर्व जागेवर तो लक्ष ठेवून असावा. कदाचित त्याच्या धारधार नजरेस जास्त वेळ नजर मिळवण्याची हिंमत नसल्याने सर्वांनी आपल्या नजरा खाली वळवल्या व वैभवची विचारपूस करू लागले. वैभवच्या जखमेतून रक्तस्राव थांबला होता, मात्र त्याचा पाय दुखावला गेला होता. एवढ्यात कुठल्याशा घाणेरड्या वासाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. कुठून तरी जळकट कुसकट वास येत होता. सर्वजण वासाची दिशा शोधू लागले. कदाचित पक्ष्यांच्या सर्वत्र पसरलेल्या विष्ठेचा दुर्गंध असावा. सुरुवातीस थोडा हलका येणारा वास हळूहळू वाढत चालला होता. एवढ्यात एकाचे लक्ष मनगटावरील घड्याळात गेले. 3:30 वाजून गेले होते. फार उशीर झाला आहे आणि अजून जास्त उशीर झाला तर घरी पोचल्यावर काही खैर नाही हे लक्षात येताच सर्वजण पटापट उठून
मागील भिंतीच्या बाजूस भराभर चालू लागले. मागून तो वास अजूनच दाट होऊ लागला होता. भिंतीमागे सायकली तशाच लावलेल्या अवस्थेत होत्या. वैभवचा पाय अजूनही दुखतच होता. मित्राच्या मदतीने तो कसाबसा भिंतीवर चढला व सायकलीवर पाय ठेवून खाली उतरला. सर्वजण आता कब्रस्तानाच्या बाहेर पडले होते. तरीही एव्हाना आतील वासाची तीव्रता एवढी वाढली होती की सर्वांच्या नाकामध्ये झिंझिण्या जाणवू लागल्या. पण या सर्व प्रकारापेक्षा आता त्यांना घरी लवकर पोचण्याची घाई जास्त होती. प्रत्येकाने आपापल्या सायकलीवर सवार होऊन पायंडल मारण्यास सुरुवात केली. वैभवला मात्र सायकल जड वाटू लागली होती. तो जोर लावून पैंडल मारत होता. तशी सायकल हळूहळू पुढे होत होती. त्याला सर्व मित्र वेग धरण्यास सांगू लागले, पण त्याच्याने सायकल वेगाने चालवणे जमेना. मागचे चाक जाम झाल्यासारखे वाटू लागल्याने त्याने एकदा थांबून सर्व काही ठीक असल्याची खातरजमा केली. चाकात काहीच समस्या नव्हती. मग सायकल एवढी जड का वाटत होती? वैभव एवढी ताकद लावून पैंडल मारत होता की आता त्याचे दोन्ही पाय शिनू लागले होते. एका मित्राने वैभवला सायकलीवरून उतरण्यास सांगितले व तो स्वतः त्यावर स्वार होऊन 1-2 पैंडल मारून पाहिले. सायकल अगदी व्यवस्थित भरभर पळत होती. या प्रकाराने वैभव चक्रावून गेला. अरे काय वैभव, जीव नाही तुझ्यात की मस्करी करतोस आमची? असं म्हणून त्या मित्राने सायकल पुन्हा वैभवकडे दिली. सर्वजण पुन्हा निघाले. वैभवची परिस्थिती मात्र अजूनही तशीच होती. कोवळ्या वयातील तो मुलगा एखादा ट्रक खेचावा तेवढ्या ताकदीने सायकल खेचत होता. त्याची अवस्था अगदीच दयनीय झाली होती. तो पूर्णपणे घामाने डगमगलेला तर होताच, पण आता त्याचे पूर्ण शरीर असह्य वेदना होत होत्या. अगदी चालत गेलो तरी जास्तीत जास्त अर्धा तास लागावा असा तो रस्ता होता. आज मात्र त्यांचा 1 तास उलटून गेला होता. वसाहतीत पोहोचताच सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. वैभव कसाबसा घराच्या मागील दारापर्यंत जाऊन पोहोचला. तेथील छोट्याशा बागवजा कुंपणात सायकल लावली व तो आत जाऊन पलंगावर विसावला. शरीरातील ताकद पूर्ण संपलेली होती व ते असह्य वेदनांनी कणत होता. संध्याकाळ होऊन गेली होती. 7:30 वाजले होते. वैभवच्या उशावर आईबाबा तीव्र चिंतेच्या छायेत उभे होते. डॉक्टर 2 वेळा येऊन गेले तरी वैभवच्या आजाराचे मूळ व निदान गवसत नव्हते. तो तापाने फणफणला होता व त्याची शुद्ध हरपल्यात जमा होती. त्याच्या कन्यावरून त्याच्या भयंकर देहवेदनेची कल्पना येत होती. बातमी वसाहतीत पसरल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. थोड्याच वेळात शेजारचे डिसोजा आले. सावंत काका आणि ते सहकर्मचारी देखील होते. त्यांचा मुलगा आज वैभव सोबत होता. त्याने घाबरून आपल्या घरी सर्व कबुली दिली होती. कब्रस्थानातील गुपित फेरीपासून ते घरी पोहोचेपर्यंत वैभवच्या सायकलीच्या कसरतीचे कथावदन त्याने केले. घडला सारा प्रकार ऐकून सावंत काकांना सद्य परिस्थितीच्या कारणाची पुसटशी कल्पना आली होती. तोवर घड्याळ 10चे टोले देऊ लागले. इलाज तातडीने होणे गरजेचे होते. सावंत काकांना काही सुचतच नव्हते. डिसोजांनी त्वरित त्यांना काहीसे सुचवले व त्यांचा होकार मिळताच डिसोजांनी स्वतः जवळील चर्च गाठले. थोड्याच वेळात डिसोजा फादर परेरांना घेऊन परतले. वयाची 75 ओलांडलेले फादर परेरा आजही त्यांच्या उंचपुऱ्या व तरतरीत देहयष्टीमुळे तरुण वाटत होते. आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य गोव्यातील चर्चमध्ये व्यतीत केल्यानंतर उतार वयात ते आपल्या पूर्वजांच्या मूळ गावी परतले. अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी होता आणि त्यामुळेच त्यांचे नाव कोणी एकेकाळी गोव्यामध्ये चर्चेचा विषय होते. वैभवचा ताबा आता फादर परेरांकडे होता. लांब जगेदार शुभ्र कोटातील फादर वैभवला केसापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत निरखून पाहत होते. त्यांच्या हातात एक आतरदानीप्रमाणे पात्र होते. त्या पात्रामध्ये चर्चमधील पवित्र पाणी असावे. वैभवच्या कपाळावर हात ठेवून फादर मिटल्या डोळ्यांनी ईश्वराचे स्मरण करू लागले. तापाची पातळी एवढी जास्त होती की फादरांच्या हातात सटके लागत होते. फादरांच्या मागे सावंत काका काकू जमलेले काही शेजारी मोठ्या आशेने उभे होते. 2 ते 3 मिनिटांच्या अभ्यासात ही भूतबाधा असल्याची खात्री फादरना झाली. त्यांनी आपला कान
वैभवच्या ओठांजवळ नेला व त्याचे हळू आवाजातील कन्ने ते ऐकू लागले. त्या आवाजामध्ये ते कसलासा शोध घेत असावे. त्यांच्या चाणक्य बुद्धीने ते शब्द ओळखले. वैभव एकसारखा सायकल सायकल जपत होता. फादरांनी सावंत काकांना वैभवच्या सायकलीबद्दल विचारले व त्वरित आपला मोर्चा घराच्या मागील दरवाजाकडे वळवला. फादरांनी दरवाजा हलकाच ढकलला. समोर काळा कुट्ट काळोख होता. फादरांनी आपल्या कोटाच्या खिशातून टॉर्च काढली व ती चालू करून त्याचा झोत डाव्या बाजूस टाकला. टॉर्च समोरून सावकाश वळवत उजव्या बाजूस आणली. उजव्या कोपऱ्यात वैभवची सायकल उभी होती. आता फादरच्या टॉर्चचा झोत सायकलीवरून फिरू लागला. सायकली मागील कॅरियरवर कोणी एक स्त्री बसलेली दिसत होती. पांढरा शुभ्र गाऊन घातलेली ती स्त्री निर्जीव असल्यासारखी स्तब्ध चित्ताने कॅरियरवर बसली होती. फादर दरवाजात उभे राहूनच टॉर्चच्या प्रकाश झोतात तिचे निरीक्षण करू लागले. त्यांनी झोत सरळ तिच्या चेहऱ्यावर सोडला. तिचा चेहरा काहीसा खाली कललेल्या स्थितीत होता व ती एकटक जमिनीच्या दिशेने पाहत होती. टॉर्चच्या प्रकाशामध्ये तिचे हिरवे घारे डोळे चमकत होते. तिच्या चेहऱ्याची तसेच शरीराची एक बाजू भाजल्याप्रमाणे भासत होती. गोरापान रंग आणि सोनेरी कुरुळे केस या सर्व वर्णनावरून फादर परेरांनी ओळखले ते शेकडो वर्षांपूर्वी जळाल्या कारणाने मृत पावलेल्या एका ब्रिटिश महिलेचे पिशाच्य होते. कब्रस्तानातून नको ती ब्यात सायकलीच्या कॅरियरवर बसून वैभव सोबत घरापर्यंत पोहोचली होती. फादर दरवाजा काहीसा आड करून मागच्या पावली पुन्हा आत जिथे सर्व जमले होते तेथे आले. घड्याळ 12वा टोला देत होता. सावंत काकांना बाजूस घेऊन काहीशा गंभीर आवाजात फादर म्हणाले, वैभवची सायकल लवकरात लवकर कब्रस्तानात नेऊन सोडावी लागेल. बाकी जे दृश्य त्यांनी पाहिले होते त्यातील चकार सुद्धा सावंत काका सांगणे त्यांनी टाळले. बाकी सर्वांस वैभव सोबतच राहण्यास सांगून फादर सावंत काकांना घेऊन पुन्हा घरामागील अंगणात आले. टॉर्चचा प्रकाश सायकलीवर पडला. ती तशीच बसून होती, पण तिला पाहणे फक्त फादर परेरांच्या दृष्टीस शक्य होते. सावंत काकांना दिसत होती ती फक्त सायकल. काही न बोलण्याचा इशारा करत मूकपणानेच फादरनी सावंत काकांना सायकल ढकलत चालण्याची सुरुवात करण्यास सांगितले. त्याप्रमाणे सावंत काकांनी पायाने स्टँड वर केले व दोन्ही हँडल धरून पाहिलं. पाऊल उचलण्याचा प्रयत्न करू लागले. सायकल काही जागची हालेना. कोणती तरी खूप अवजड वस्तू वर ठेवल्याप्रमाणे ती वाटू लागली. काकांनी फादरकडे पाहिले. फादरनी डोळे मिटून काहीतरी पुटपुटले आणि हातातील पाणीपात्रातून काहीसे पाणी सायकलच्या कॅरियरवर शिंपडले. सायकलची चाके आता भरभर फिरू लागली. कब्रस्तानाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. वसाहतीमागील बोळ सोडून फादर व सावंत काका मुख्य पण चिंचोळ्या रस्त्यास येऊन मिळाले. पुढे सावंत काका सायकल घेऊन आणि त्यांच्या मागून फादर टॉर्च घेऊन चालत होते. सायकलीचा वेग कमी होताच फादर सायकलीवर पात्रातील पाणी शिंपडत व काहीतरी पुटपुटत सायकल पुन्हा भरभर चालू लागे. सर्वत्र गाढ अंधार होता. वातावरणात गारवा जाणवत होता. ती रात्र कमालीची शांत होती. आज रातकिड्यांचा किरण देखील नव्हता. फक्त गूढ शांतता मनामध्ये गोंगाट करत होती. रस्त्याच्या दुतर्फा झाडे मागे सरकत होती आणि ते तिघे पुढे पुढे होत होते. सावंत काका, फादर आणि फादरांना दिसणारी ती अजूनही त्याच अवस्थेत स्तब्ध निष्प्राण डोळ्यांनी बसली होती. आता निम्मे अंतर पार झाले होते. किनाऱ्यावर येऊन आपटणाऱ्या लाटांचा आवाज आता दूरवरून ह्या धीर गंभीर शांततेत मिसळत होता. सायकलीवरील भार आता हळूहळू वाढू लागला होता. तसेच पात्रातील पाणी देखील तळ गाठू लागले होते. सावंत काका खूप मेहनतीने सायकल खेचत होते. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त वैभवचे विवळणारे चित्र दिसत होते. एक बाप आपल्या लेकरावरील संकट दूर लोटून नेत होता. पाणी मात्र आता रिकामे झाले होते. कब्रस्तान जेमतेम 100 मीटर अंतरावर राहिले असताना सायकल जागच्या जागी स्थितप्रज्ञ झाली. फादरनी सावंत काकांना जोर लावण्याचा इशारा केला. त्याप्रमाणे काकांनी मागील सर्व बळ एकवटले व सायकल ओढू लागले. चाके अजिबात फिरत नव्हती, पण एवढ्या ताकदीने सायकल इंच इंच फरफटत पुढे होत होती.
गारवा असूनही काकांच्या गालांवर घाम उतरू लागला. उरलेले छोटेसे अंतर पार करण्यासाठी अंदाजे अर्धा तास तरी लागला होता. आता ते कब्रस्थानाच्या गेटपाशी येऊन पोहोचले. त्यावेळी गेले कित्येक वर्ष बंद असणारे ते भारी भरकम गेट काहीसे उघडे असल्याचे दिसले. हे पाहून सावंत काका चरकले. काही ठराविक रात्री 12 वाजल्यानंतर कब्रस्थानचा गेट आपोआप उघडला जातो असे पूर्वी कधीतरी त्यांच्या ऐकिवात आले होते व त्याची प्रचिती त्यांना आज होत होती. फादर परेरांसाठी मात्र हे सर्व काही नवे नव्हते. ह्या क्षणी त्यांच्या मनात इथवर पोहोचल्याचे समाधान जास्त होते. ते सावंत काकांच्या जवळ गेले व हळूच कानात काहीतरी सांगितले. त्यांनी काकांना सायकल गेटपाशी सोडून मागे फिरण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे काकांनी सायकल गेटच्या तोंडाशी टेकून उभी केली व ते फादरांपाशी आले. फादर व सावंत काका मागे फिरून परतीच्या प्रवासास लागले. फादरांनी परत मागे वळून पाहण्यास मज्जाव केला होता. ते 10-15 पावले चालले असतील एवढ्यात पाठून एक आवाज आला. ट्रिंग ट्रिंग. कोणीतरी सायकलची बेल वाजवली होती. फादरनी दुर्लक्ष करून चालत राहण्याचा इशारा केला. दोघं भरभर पावले टाकत चालू लागले. थोडं चालल्यावर पुन्हा बेल वाजली. आता कमी कमी अंतराच्या वेळाने बेल वाजू लागली. हे दोघं दूरवर परतल्यावर सुद्धा बेल वाजण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. मगाची शांतता आता सायकलीच्या एकसारख्या ट्रिंग ट्रिंगमुळे भंग पावत होती. आता बऱ्यापैकी पुढे वसाहतीजवळ पोहोचल्यावर आवाज पुसटसा येत होता आणि अजून थोडं पुढं आल्यावर आवाज येईनासा झाला. सुखरूप घरी येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. वैभव आता सुरक्षित होता. त्याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा येत होती. फादरनी घडल्या हकीकतीचे गांभीर्य व कल्पना सर्वांना पटवून दिले आणि त्यांनी निरोप घेतला. जाताना त्यांनी वैभव व वसाहतीतल्या इतर मुलांना कब्रस्थानापासून दूर ठेवण्याचा सक्त ताकीदवजा इशारा दिला. आज शाळेचा पहिला दिवस होता. घडल्या प्रकारास जवळजवळ महिना झाला होता व परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर होती. वैभव पायीच शाळेत पोहोचला होता. शाळेत इतर मित्रांच्या सायकली पाहिल्यावर त्यालाही आपल्या सायकलीची आठवण आली. सायकल आपल्या सोबत असली असती तर आज आपणही ॲटीत सायकल घेऊन आलो असतो. घडला प्रकार त्याच्या डोक्यात फिरू लागला. कब्रस्थानात सायकल सोडली हे समजल्यावर तो खूप रडला. वारंवार त्याच्या मनाला ही गोष्ट सलत होती. आज शाळेत बसल्या बसल्या तो सायकलीचाच विचार करीत होता. पहिला दिवस असल्याने शाळा अर्ध्या दिवसाने सुटली. 2:30 वाजले होते. सगळे आपापल्या सायकलींनी पटापट निघून गेले. वैभव चालत निघाला. विचारात अजूनही त्याची ती सायकल. नकळत त्याची पावले आडवाटेने वळली. कब्रस्थानाच्या गेटपाशी येताच न राहून तो जवळ जाऊन गेटच्या गंजातून आत डोकावू लागला. आत 30 गर्द झाडी दिसत होती. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सर्व झाडे झुडपे हिरवीगार दिसत होती. सर्वत्र हिरवळ पसरली होती. पण या सर्वांपेक्षा वैभवची नजर अजून काहीतरी वेगळे शोधत होती. त्याची सायकल कुठेच दिसत नव्हती. एवढ्या त्याची नजर दूरवरील त्याच मोठ्या उंच वृक्षावर गेली. ते पूर्णपणे दाट परावलंबी वेलींनी झाकले गेले होते. अधूनमधून सूर्यकिरणाची तिरीप त्या वृक्षावर पडत होती व त्या कवडशात वेलीनाड काहीतरी चमकत होते. वैभवने ओळखले होते. त्याची सायकल वर उंचावर ओढली जाऊन वेलींनी गुंडाळली गेली होती. त्याची नजर अजून थोड्याशा वर असणाऱ्या ढोलीवर गेली. 2 मोठे तीक्ष्ण डोळे चमकत होते. तेच ते म्हातारे घुबड बसले होते. एका क्षणासाठी वैभवचे मन सारं काही आठवून चर झाले. तो पाठ फिरवून भरभर चालू लागला. एवढ्यात पाठून एक आवाज आला. ट्रिंग ट्रिंग.